नमस्कार, कसे आहात सर्वजण? मजेत ना? सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे। एक महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी छान प्रतिसादसुद्धा दिला आणि त्या व्हिडिओबद्दल खूप सारे कमेंट येत होत्या आणि त्या व्हिडिओमध्ये एक मी रॅक दाखवला होता, तर रॅकबद्दल खूप साऱ्या कमेंट येत होत्या आणि बरेच जण विचारत होते की हा मजबूत आहे का किंवा तो भिंतीवरती कसा लावायचा आणि वगैरे वगैरे भरपूर साऱ्या कमेंट होत्या आणि मला पर्सनली पण बरेच जण विचारत होते या रॅकबद्दल कुठून घेतला वगैरे। कमेंटमध्ये किती उत्तर देणार ना, म्हणून मी ठरवलं की याचा एक डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवूया। यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तुम्हाला जर असा रॅक घ्यायचा असेल किंवा तुम्हाला जर याची माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चला तर सुरुवात करूया। तर हा रॅक आहे, यामध्ये मी या बरण्या ठेवलेल्या आहेत आणि खूप मजबूत आहे आणि इथे पाहू शकाल तुम्ही की खूप साऱ्या बरण्या यामध्ये बसलेल्या आहेत। एकदम मजबूत आहे, मेटलचा आहे आणि याला वरून पावडर कोटिंग सुद्धा केलेला आहे। हा रॅक मी ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे आणि जवळजवळ 1.5-2 वर्ष झालं मी हा रॅक वापरते आणि खूप मजबूत आहे आणि याला छान पावडर कोटिंग केल्यामुळे हा स्वच्छ करणं सुद्धा आपल्याला सहज शक्य सुद्धा होतं। मला साफसफाई सुद्धा करायची होती आणि याच्यामध्ये जे धान्य वगैरे भरलेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित साफ वगैरे करून ठेवायचं होतं, त्यामुळे मी ठरवलं की हा व्हिडिओ तुमच्यासोबत अगदी डिटेल्समध्ये शेअर करूया। तर याच्यातील सर्व बरण्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता की हा रॅक किती मोठा आहे किंवा हा कसा भिंतीला लावलेला आहे हे सुद्धा मी तुम्हाला आता इथे दाखवणार आहे। तर या पद्धतीचे 4 रॅक आहेत, ॲक्च्युली 5 आहेत, त्यातला एक मी काढून बाजूला ठेवलेला आहे आणि याच्यावरती 4 लावून दिलेले आहेत। ऑर्डर करताना आपल्याला त्यामध्ये ऑप्शन होते की आपल्याला किती रॅकवालं घ्यायचं आहे। यामध्ये मी 5 वाला घेतलं होतं, काही 4 होते, 3 होते, 2 होते, तर इथे मी हा 5 वाला घेतला होता आणि या पद्धतीचे पाठीमागे पट्टी किंवा आपण त्याला रॉड म्हणू शकतो, तर त्याच्यावरती ॲडजस्टमेंट दिलेले आहेत की आपल्याला कोणत्या ठिकाणी हे लावायचं आहे। इथे पाहू शकता तुम्ही आणि वरती ड्रिल करायला सुद्धा दिलेलं आहे आणि प्रत्येक पट्टीसाठी 2 ड्रिल आहेत, वरती आणि खालती। म्हणजे इथे माझ्या 4 पट्ट्या आहेत तर त्याच्यासाठी 8 ड्रिल मला करावे लागलेले आहेत। इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने ड्रिल करण्यासाठी याला असं होल दिलेलं आहे। अशा 4 पट्ट्या आणि 5 रॅक यासोबत आलेले होते आणि 6 हुक सुद्धा होते, म्हणजे ज्याला आपण कप वगैरे लावू शकतो। तर इथे या पद्धतीचे असे ॲडजस्टमेंट होते आणि हा रॅक या पट्ट्यांमधून काढणं अगदी सहज शक्य होत आहे। आणि इथे पाहू शकता तुम्ही वरती 2 पट्ट्या लावलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये थोडासा गॅप ठेवून नंतर खाली मी 2 पट्ट्या लावलेल्या आहेत। तुम्ही याऐवजी दुसऱ्या ठिकाणी सुद्धा या 2 पट्ट्या लावून त्याच्यावरती रॅक लावू शकता, पण माझ्याकडे दुसऱ्या ठिकाणी जागा नव्हती त्यामुळे मी इथेच हे सर्व लावून घेतलेलं आहे। आणि त्यातला जो एक रॅक राहिलेला होता त्यामध्ये मी असे हे पावडरीचे डबे किंवा तेलाची बॉटल वगैरे असं ठेवलेलं आहे, त्यासाठी मी याचा वापर केलेला आहे। त्यासोबत अशा पद्धतीचे 6 एस टाईपचे जे हुक आहेत ते सुद्धा यामध्ये आलेले होते आणि ते एकदम असे चपटे टाईप आहेत जेणेकरून या रॅकवरती ते व्यवस्थित अडकले जातील। हे सुद्धा मजबूत आहेत, मेटलचे आहेत आणि याला सुद्धा पावडर कोटिंग केलेलं आहे। अगदी कमी जागेत हा रॅक बसतो सुद्धा आणि आता आपण हे साफ करून घेतोय। याच्यासाठी मी हे सोल्युशन बनवलेलं आहे आणि ते मी याच्यावरती असं स्प्रे करून घेते आहे आणि याला पुसणं सुद्धा अगदी सहज शक्य होत आहे। इथे पाहू शकता तुम्ही, तर या पद्धतीने आपण याला साफसुद्धा करू शकतो। वरचेवर मी हे रॅक काढून आणि हे जे पाठीमागे लावलेले रॉड आहेत ते पुसून घेत असते आणि बरण्या वगैरे सगळं साफ करत असते, त्यामुळे इथे माझ्या इथे जास्त काही घाण वगैरे झालेली नाही आणि मी याला थोडंसं असं पुसून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी तुम्हाला दाखवते आहे की अगदी आपल्या घरी भांडी घासायची घासणी असते, त्या घासणीनी आपण जे आपल्याकडे भांडी घासण्यासाठी आपण लिक्विड सोल्युशन किंवा मग जे साबण वगैरे काही वापरतो तेच वापरून हा रॅक आपण साफसुद्धा करू शकतो। शक्यतो तारेची जी घासणी असते ती वापरायची नाही, जी सॉफ्ट आपला स्पंज असतो तो वापरूनच याला साफ करायचं आहे। याआधी मी याच्यावरती जे सोल्युशन होतं ते सुद्धा स्प्रे केलं होतं, त्यामुळे अगदी पटकन ही साफसुद्धा होते। माझ्या इथे तर हा रॅक अगदी किचनच्या म्हणजे शेगडीच्या वरतीच आहे, तरीसुद्धा मी वरचेवर याला साफ करत असते, त्यामुळे अगदी स्वच्छ राहतो। छान धुवून घेतल्यानंतर याला मी निथळण्यासाठी एका कपड्यावरती असा ठेवून दिलेला आहे। त्यानंतर आपण याला छान पुसून सुद्धा घ्यायचं आहे। इथे पाहूनच तुम्हाला समजलं असेल की हा रॅक अगदी मजबूत सुद्धा आहे आणि याला ब्लॅक कलर आहे, त्यामुळे हा दिसायला सुद्धा अगदी छान दिसतो।
मी हा तुम्हाला असा हातात घेऊन दाखवते आणि जे एस हुक आहेत ते आपल्याला असे यावरती आपण लावू सुद्धा शकतो। याच्यावरती आपण बऱ्याचशा गोष्टी अडकवायला याची मदत होते आणि इथे मी पुढे लावलेले आहेत। जेव्हा मी तुम्हाला रॅक रॉडवरती फिक्स करून दाखवेल तेव्हा सुद्धा मी तुम्हाला दाखवते की याच्यावरती आपण कप वगैरे किंवा चमचे वगैरे किंवा बऱ्याचशा गोष्टी याच्यावरती आपण अडकवू शकतो। तर इथे या पद्धतीचा असा हा रॅक आहे आणि या पद्धतीचे असे हे एस टाईपचे हुक आहेत। इथे मी तुम्हाला हे हुक पुढे अडकवून दाखवलेले आहेत, पण जेव्हा आपण रॅक फिक्स करू तेव्हा ते आपण पाठीमागे सुद्धा लावू शकतो। तर इथे आपले सर्व रॅक सुद्धा छान सुकलेले आहेत आणि आता आपण ते भिंतीवरती लावून घेणार आहोत। या पद्धतीने दोन्ही बाजूला आपल्याला याला असं फिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला जिथे हवं आहे वरती खालती किंवा मध्ये तिकडे आपल्याला हे लावून घ्यायचं आहे। तर इथे मी एक वरती लावलेला आहे आणि एक हा इथे रॉडच्या अगदी खालच्या बाजूला लावलेला आहे आणि त्याचबरोबर खालती जे दोन रॉड आहेत किंवा मग आपण त्याला पट्ट्या म्हणू शकतो तिकडे सुद्धा राहिलेले दोन रॅक मी असे लावून घेणार आहे। या पद्धतीने आपण मध्ये वगैरे आपल्याला ज्या पद्धतीने आपल्याला भरण्या असतील त्या पद्धतीने आपण लावू शकतो। तर इथे हे जे एस हुक आहेत ते इथे आपण पुढे सुद्धा लावू शकतो आणि ते थोडे चपटे आहेत त्यामुळे या पट्ट्यांमध्ये अगदी ते व्यवस्थित बसतात सुद्धा। तर या पद्धतीने आपण याला कप लावू शकतो किंवा पळी चमचे वगैरे किंवा आपल्याला जे काही अडकवायचं असेल तर ते आपण अडकवू शकतो किंवा या पद्धतीने जर आपल्याला पुढे लावायचे नसतील तर आपण पाठीमागच्या बाजूला सुद्धा लावू शकतो। तर इथे या पद्धतीने याला आपल्याला सहज लावता येतं किंवा मग सहज काढता सुद्धा येतं आणि इथे पाठीमागच्या बाजूला अशाच पद्धतीची जी पट्टी आहे तिथे आपण असे हुक लावू शकतो। इथे पाठीमागच्या बाजूला आपण हे जर हुक लावून घेतले तर आपण कप किंवा पळी जे काही अडकवणार ते अगदी भिंती सोबत असे राहतील किंवा मग आपण जर पुढे अडकवले तर मग ते पुढे येतील। तर इथे मी तुम्हाला वरून सुद्धा दाखवलं आहे की हे कसे दिसत आहेत। तर शक्यतो जर तुम्हाला अडकवायचं असेल तर तुम्ही पाठीमागच्या बाजूला अडकवू शकता। तर इथे हे हुक सुद्धा आपले लावून झालेले आहेत आणि बरण्यासुद्धा मी धुवून निथळून ठेवल्या होत्या, छान पुसून वगैरे घेतलेल्या आहेत आणि ज्यामध्ये हे कडधान्य किंवा डाळी वगैरे भरलेल्या होत्या त्या मी परत यामध्ये चाळून पाकडून व्यवस्थित भरून ठेवणार आहे। तर आपल्याला जर हे कडधान्य किंवा डाळी वगैरे जास्त दिवसांसाठी आळ्या जाळ्या न लागता किंवा कीड न लागता छान टिकवायचं असेल तर त्याच्या तळाशी आपल्याला तमालपत्र टाकून ठेवायचं आहे। त्यामुळे या डाळींना किंवा जे काही कडधान्य असेल त्याला आळ्या जाळ्या लागत नाहीत। तर मला ही पावसाळ्याआधीची साफसफाई सुद्धा करायची होती त्यामुळे मी सर्व कडधान्य व्यवस्थित साफ वगैरे करून घेतलं, व्यवस्थित पाकडून वगैरे घेतलं, चाळून घेतलं आणि त्यानंतर असं मी भरून ठेवलेलं आहे। तर इथे आपल्याला त्या बरणीच्या तळाशी आणि वरतून सुद्धा असं तमालपत्र टाकून ठेवायचं आहे, म्हणजे आपलं कडधान्य किंवा डाळी असतात त्या अगदी छान टिकतात सुद्धा। तर या पद्धतीनेच मी माझं राहिलेलं सर्व डाळी कडधान्य वगैरे होतं ते सुद्धा व्यवस्थित छान साफ करून हे ठेवून दिलेलं आहे। तर इथे आपण पाहू शकतो की याच्यामध्ये सुद्धा मी तमालपत्र वगैरे टाकून ठेवलेलं आहे। एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की अशा पद्धतीने मूग डाळ, मसूर डाळ आणि तूर डाळ मी एकत्र एका भरणीमध्ये अशी घेऊन भरून ठेवते, म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळी वरून भरणी काढण्याची गरज लागत नाही आणि मग आपला वेळसुद्धा वाचतो। तर या पद्धतीने डाळ बनवण्यासाठी एका बरणीमध्ये मी सर्व डाळी मिक्स करून ठेवलेल्या आहेत। आता इथे मी कपसुद्धा अडकवणार नाही कारण कप अडकवण्याची माझी दुसरी जागा आहे, तिथे मी कप अडकवणार आहे। त्यामुळे इथून मी हे हुक काढून घेणार आहे आणि त्याचा वापर मी दुसऱ्या ठिकाणी करणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे सुद्धा पळ्या किंवा कप किंवा मग ज्या ठिकाणी तुम्ही हा रॅक लावून घेणार असाल तिथे कशी जागा आहे त्यानुसार तुम्हाला हवं ते तुम्ही तिथे अडकवू शकता। तर इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचा हा रॅक आहे आणि हा भिंतीला असा लावलेला आहे। तर इथे माझी कप अडकवण्याची जागा होती तिथे मी कप अडकवून घेतलेले आहेत आणि आता आपण सर्व बरण्यासुद्धा रिफिल केलेल्या आहेत त्या मी त्याच्या जागी ठेवून देणार आहे। ओट्याच्या अगदी बाजूला हा रॅक असल्यामुळे याच्यातील बरण्या घेणं सुद्धा मला अगदी सहज शक्य होत आहे आणि या बरण्यासुद्धा अगदी ह्या रॅकच्या मापाच्या आहेत त्यामुळे यामध्ये अगदी सहज बसतात सुद्धा। तर इथे पाहू शकता तुम्ही हे वरती आणि खालती असे दोन पार्ट आहेत त्याचे वेगवेगळे। तर इथे माझ्याकडे दुसऱ्या ठिकाणी जागा नसल्यामुळे मी इथेच हे दोन लावून घेतलेले आहेत आणि बरण्यांनुसार मी हे रॅक किंवा हे जे रॉड आहेत ते ॲडजस्ट केलेले आहेत। तर तुम्हाला ज्या पद्धतीच्या तुमच्या बरण्या असतील त्यानुसार तुम्ही ती ॲडजस्टमेंट करू शकता किंवा इथे मी एकाच ठिकाणी हे रॅक लावून घेतलेले आहेत। तुम्हाला जर जागा असेल तर तुम्ही दोन ठिकाणी सुद्धा लावून घेऊ शकता। तर इथे मी सर्व बरण्यासुद्धा यामध्ये अशा ठेवून देणार आहेत आणि मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे की दोन रॅक असे वेगवेगळे ठेवल्यानंतर कसे दिसत आहेत ते।
इथे पाहू शकता तुम्ही हे जे रॅक होते ते आपण वेगवेगळे करून 2 ठिकाणी लावल्यानंतर हे असे दिसत आहेत आणि इथे सुद्धा हा 5चा सेट आहे आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा आपल्याकडे जर जागा असेल तर आपण लावू शकतो किंवा मग आपल्याकडे कमी जागा असेल तर आपण असे एकावरती एक असे सुद्धा लावू शकतो। तर आणि इथे तुम्ही पाहू शकता की हे किती मजबूत सुद्धा आहे की याच्या खाली तवा पॅन वगैरे आपण अडकवू शकतो। याचा वापर आपण वेगळ्या ठिकाणी सुद्धा करू शकतो। यासाठी हे सर्व तुम्हाला व्यवस्थित स्पष्ट व्हावं यासाठी मी काही स्क्रीनशॉट तुमच्यासोबत इथे शेअर केलेला आहेत। तुम्हाला वाटू शकतं की हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, पण यातून तुम्हाला या रॅकबद्दल पूर्ण माहिती मिळावी हा माझा फक्त हेतू होता। त्यामुळे अगदीच डिटेल्समध्ये हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। मला जेव्हा बऱ्याच जणांनी या रॅकची लिंक मागितली तेव्हा मी त्यांना शेअर केली, पण मी आत्ता जेव्हा पाहिलं तेव्हा हे करंटली अनअवेलेबल दाखवत आहे आणि त्यासोबत मी डिस्क्रिप्शनमध्ये दुसऱ्यासुद्धा म्हणजे याला सिमिलर जे आहे पण ते इंडिव्हिज्युअल आहे, म्हणजे इथे आपण रॉड वापरू शकतो तर त्या ठिकाणी आपल्याला रॉड वापरण्याची गरज नाही। असे जे रॅक आहेत त्याचीसुद्धा लिंक सोबत मी देणार आहे आणि याचीसुद्धा मी लिंक त्यासोबत देणार आहे। तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्हाला ते उपयुक्त ठरू शकतं। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।